आपण स्कोर जवळ पाच गुणांनी पिछाडीवर आहे तो धनुराज संघ. खरंच दोन दोन नाही 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 एम्पायर डिसिजन लास्ट डिसिजन. एम्पायर डिसिजन लास्ट डिसिजन. एम्पायर डिसिजन लास्ट डिसिजन. जर तुम्ही एम्पायर सोबत वाद काढलात तर पंचांना पाय म्हणतात बघा त्यांना निघला त्यांना राईट आहे पलीकडे राईट आहे. पॉईंट देण्यात येईल. गुणसंख्या ती 8 वज्रा 12. पुन्हा एक वर्ष बिरबल. काय करतो आपल्या संघासाठी बिरबल. आणि एक गुण घेऊन भाऊ भाऊ रेड रेन मालांचा एकच पॉईंट मागावर लोली मत करो नाही तो आगे टीम टेक्निकल पॉईंट दिया. वो स्वतः रेडर केलो एकच सेकंदाने भरात तरी लोली करत येतो. आणि याच्यानंतर जाऊन प्रेक्षणीय सामना कोर्ट विरुद्ध बारबाई तांडा. दोन्ही संघांना द्या की आपण किती आपण ग्राउंड मध्ये हजर राहणे. पुन्हा कसं बालाजी काय करतो आपल्या संघासाठी. बालाजी हा तुम्हाला प्रयत्न होता बालाजीचा. आणि एक गुण वज्रा संघाला. वज्रा 14 धानोरा 8. पुन्हा एक वर्षा बिरबल काय करतो आपल्या संघासाठी बिरबल. फक्त 6 गुणांनी पिछाडीवर आहे धनराज आपला संघ. एकटाच खेळ आहे बिचारा. पुन्हा 85 नंबरचा खेळाडू धनराज काय करतो आपल्या संघासाठी. धनराज जाधव. आणि याच्यानंतर प्रेक्षणीय सामना कोटा विरुद्ध बारबाई तांडा. एक गुण दयाल धानोरा. धानोरा 9 वज्रा 14. पुन्हा एक वेळेस बिरबल. हात पकडून टाक भारी पकड भाऊ. हात पकडून टाक भारी पकड. आणि याच्यानंतर प्रेक्षणीय सामना कोटा विरुद्ध बारबाई तांडा. हा सामना समाप्त झाल्यावर लगेच ग्राउंड मध्ये हजर राहणे. अन्यथा जो संघ पहिले येईल त्या संघाला विजय घोषित करण्यात येईल. आणि सामना संपण्यासाठी शेवटचे 7 मिनिट. पुन्हा धनराज आणि प्रथम संघाला वापस धनराज. पुन्हा कसा गजू अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे तो धनराज जाधव. खरंच जेवढा कौतुक करावं तेवढ्या कमी धनराजचा. गुण संख्या आहे ती धानोरा 10 वज्रा 14. परत आपल्या संघाला वापस पुन्हा कसा श्रीकांत 12 नंबरचा खेळाडू त्या धानोरा या संघाचा. खरंच मूर्ती लहान पण कीर्ती महान असे खेळाडू आहेत ते त्या धानोरा संघामध्ये. आणि एक गडी मारण्याचा प्रयत्न आणि एक गुण घेऊन परत आपल्या संघात वापस. पुन्हा त्याचा बाहुबली. काय करतो आपल्या संघासाठी हा बाहुबली. खरंच अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे तो. अति घाई संकटात नाही.
सिंगल पॉइंट टाइम कॅच करा पुन्हा एकदा धनराज जाधव बघूया काय करतो धनराज आपल्या संघासाठी खरंच असे उत्कृष्ट केलं धनराज दोन पंचाचा निर्णय अंतिम राहील धनराज सिंगल धनराज निर्णय देईल तो तुम्हाला मान्य करावं लागेल पुन्हा एकदा बाहुबली या अगोदर यशस्वी चढाई केली होती यावेळेस मात्र बघूया काय करतो हा कॉर्नर मध्ये गडी मारण्याचा प्रयत्न करताना पंचांचा निर्णय सिंगल पॉइंट जबरदस्त अशी चढाई करताना तो छोटा बांधाचा खेळाडू परंतु ताकद भरपूर परत एकदा 85 नंबरचा धनराज जाधव डीजे शेवटचे 3.5 मिनिटं शिल्लक आहेत 16-12 अशी गुणसंख्या 4च्या डिफेन्स मध्ये धनराज या अगोदर यशस्वी चढाई केली होती यावेळेस मात्र बघूया नजर हाती दुर्घटना घटी टाइम कॅच सामना होईल सुरू पुन्हा एकदा शेख फरीद वज्राचा बाहुबली सातचा डिफेन्स बोनस ऑन 2 वेळेस चढाई केली होती यशस्वी चढाई यावेळेस मात्र बघूया जबरदस्त अशी चढाई करताना कॉर्नर मध्ये छोटा बांधाचा खेळाडू परत अंगात ताकद भरपूर यावेळेस मात्र अपयश आलेला आहे सुरक्षित परत आपल्या संघामध्ये सुपर टॅकल डीजे धनराज जाधव दयाल धनराज जबरदस्त असा सामना चालू आहे या दोन्ही संघादरम्यान या ठिकाणी लाथ मारून गडी मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई पंचांकडे सुद्धा दावा कबूल झालेला आहे 1 गुण घेऊन गेला तो डीजे 2.5 मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी 2.5 मिनिट 14-16 लोन लावून घ्यायच्यावर बस अखेरी पाण्यात लोन लावून देते मोकळा होऊन जाते पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन 85 नंबरचा हा चढाईपट्टू कारखान्याच्या मैदानामध्ये जबरदस्त खेळ दाखवताना शेवटचे 2 मिनिट टाइम कॅच डू और डायरेक्ट करो किंवा मरो अशा परिस्थितीमध्ये आलेला तो शेख फरीद वज्राचा बाहुबली छोटा बॅग मोठा बॅग शेवटचा खेळाडू आणि जबरदस्त अशी पकड बनावी लागेल दयाल धानोरा संघाकडून सामना संपण्यासाठी 1 मिनिट 45 सेकंद पुन्हा एकदा डीजे वाजत असताना या दयाल धानोराचा डीजे शेवटचा 1 मिनिट एक नावाजलेला खेळाडू आहे शेख फरीद वज्रामध्ये आणला बेटा मोठा आहे आणला आहे दयाल धानोरा 20 आता हरवची तर शेख फरीद वज्रा 16 परत एकदा
जबरदस्त अशी पकड म्हणावी लागेल या दयाल धनुरा संघाकडून. शेवटचे 35 सेकंद बाकी. 4 खेळाडू आहेत शेखफीत पत्राच्या डिफेन्स मध्ये.